श्री स्वामी समर्थ। मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत गुढीपाडवा 2024 कधी आहे आणि हा गुढीपाडवा हा सण का व कसा साजरा केला जातो। चला तर सुरू करूयात। पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकन नक्की दाबा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कॉमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा। मित्रांनो, गुढीपाडवा यावर्षी वार मंगळवार दिनांक 9 एप्रिल 2024 रोजी साजरा केला जाणार आहे। हिंदू नववर्ष विक्रम संवत 2081 चा शुभारंभ चैत्र नवरात्रीने होत आहे। युगादी, चेती, चंद आणि नव संवत्सरा उगादी अशा विविध नावांनी ओळखला जाणारा हा सण चैत्र प्रतिपदा उत्सवाची सुरुवात देखील करतो। गुढीपाडवा हा महाराष्ट्रातील महत्त्वाचा सण आहे। हिंदू दिनदर्शिकेनुसार चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी हा सण साजरा केला जातो। मराठी लोकांसाठी नवीन वर्षाची सुरुवातही याच दिवशी होते। या दिवशी मराठी लोक समृद्धीचे प्रतीक असलेली गुढी घराबाहेर लावतात आणि तिची पूजा करून गुढीपाडवा साजरा करतात। असे मानले जाते की या परंपरेमुळे वर्षभर सुख, यश आणि समृद्धी मिळते। गुढीपाडवा हा सण दरवर्षी हिंदू नववर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी साजरा केला जातो। या सणाला उगादी असेही म्हणतात। हिंदू नववर्ष चैत्र महिन्यापासून सुरू होते। महाराष्ट्रातील हिंदू नववर्ष गुढीपाडवा म्हणून साजरे केले जाते। हा दिवस कापणीच्या दिवसाचे प्रतीक आहे। या दिवशी भगवान विष्णू आणि ब्रह्मदेवाची पूजा केली जाते। तसेच लोक आपली घरे रांगोळी, फुलांच्या माळा इत्यादींनी सजवतात आणि अनेक प्रकारचे गोड पदार्थ तयार करतात। गुढीपाडवा मुख्यतः महाराष्ट्र राज्यात साजरा केला जातो। हिंदू कॅलेंडरनुसार हा दिवस महाराष्ट्रातील लोकांसाठी नवीन वर्षाचा पहिला दिवस म्हणून साजरा केला जातो। गुढीपाडवा हे वाक्य 2 शब्दांपासून तयार झाले आहे। गुढी म्हणजे ब्रह्माचा ध्वज आणि पाडवा म्हणजे चंद्राच्या तेजस्वी टप्प्याचा पहिला दिवस। गुढीपाडवा हा हिंदू चंद्र सौर कॅलेंडरनुसार चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी साजरा केला जातो, जो सामान्यतः ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार मार्च आणि एप्रिल दरम्यान येतो। पाडव्याच्या दिवशी लोक नवीन कपडे खरेदी करतात, तसेच चांगल्या कामाची सुरुवात या शुभ दिवसापासून करतात। काही लोक गाडी, सोने, घर यासारख्या मौल्यवान वस्तूंची सुद्धा खरेदी करतात, तर कोणी या दिवशी घराची पायाभरणी, पूजा, दुकानांचे ओपनिंग, लग्न जुळवणे, लग्न करणे अशी शुभ कामे या पवित्र दिवशी करतात। गुढीपाडव्याची तारीख, वेळ आणि पूजा मुहूर्त। गुढीपाडव्याचा मुहूर्त प्रतिपदा तिथी प्रारंभ 8 एप्रिल 2024 रात्री 11:50 प्रतिपदा समाप्त होईल 9 एप्रिल 2024 रात्री 8:30 गुढीपाडवा पूजन पद्धती। मित्रांनो, गुढीपाडव्याच्या दिवशी सर्वप्रथम स्नान वगैरे सूर्योदयापूर्वी केले जाते। यानंतर मुख्य दरवाजा आंब्याच्या पानांनी सजवला जातो। यानंतर घराच्या एका भागात गुढी ठेवली जाते। आंब्याची पाने, फुले, कपडे इत्यादींनी सजवलेले असते। यानंतर ब्रह्मदेवाची पूजा करून गुढी उभारली जाते। गुढी उभारल्यानंतर भगवान विष्णूची विधीपूर्वक पूजा केली जाते। गुढीपाडव्याचे अनेक कथा आणि पौराणिक संदर्भ सुद्धा आहेत। ब्रह्मपुराणात पवित्र हिंदू धर्मग्रंथांपैकी एक असा उल्लेख आहे की भगवान ब्रह्मदेवाने नैसर्गिक आपत्तीने सर्व लोक मरण पावल्यानंतर आणि वेळ थांबवल्यानंतर जगाची पुनर्रचना केली। या दिवशी ब्रह्मदेवाच्या प्रयत्नानंतर वेळ पुन्हा सुरू झाला आणि न्याय आणि सत्याचा युग सुरू झाला। या कारणास्तव या दिवशी ब्रह्मदेवाची पूजा केली जाते। दुसरी कथा सांगते की
14 वर्षे वनवास भोगून भगवान श्रीराम सीता आणि लक्ष्मण सोबत अयोध्येला परतले. रावणावर श्रीरामांचा विजय म्हणून हा दिवस साजरा केला जातो. म्हणून गुढी किंवा ब्रह्मदेवाचा ध्वज घरोघरी फडकवला जातो. जसे की प्रभू श्रीरामांनी रावणावर विजय मिळवल्यानंतर अयोध्येत विजय ध्वज फडकवला गेला. तथापि गुढीचे आणखी एक ऐतिहासिक महत्त्व आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांचा पराभव करून राज्यातील जनतेला मुघल राजवटीतून मुक्त केले असा इतिहास सांगतो. महाराष्ट्रातील लोक या दिवशी गुढी उभारण्याचे हे एक प्रमुख कारण आहे. असे मानले जाते की गुढी किंवा ध्वज घराच्या आवारात उभारल्याने घराला वाईट गोष्टींना प्रवेश करण्यास टाळतो. गुढीपाडव्याचे महत्त्व. गुढीपाडव्याच्या दिवशी स्त्रिया आपले घर स्वच्छ करून घरासमोर रांगोळी काढतात आणि सुंदर गुढी सजवतात. गुढी उभारणे हिंदू संस्कृतीमध्ये शुभ मानले जाते. महाराष्ट्र राज्य पारंपरिक पद्धतीने गुढी उभारली जाते. गुढी उभारण्यासाठी बांबूची काठी वापरली जाते. त्यावर चांदीचा, तांब्याचा व पितळेचा यापैकी एक तांब्या उलटा काठीवर ठेवला जातो. नंतर भगव्या रंगाचे कापड किंवा नवीन वस्त्र जसे साडी किंवा मोठा कपड्याचा पीस वापरले जाते. कडुलिंब किंवा आंब्याची पाने आणि फुले तसेच साखरेची गाठी काठीला बांधून गुढी सजवली जाते आणि तिला घरावर सर्वात वरच्या जागी उभारली जाते. नंतर तिला गोड नैवेद्य दाखवून तिची पूजा केली जाते. घरोघरी प्रसाद म्हणून पाडव्याच्या दिवशी पुरणपोळी, श्रीखंड, आमरस इत्यादी असे खास गोड पदार्थ तयार करण्यात येतात. या दिवशी विविध प्रकारचे पारंपरिक खाद्यपदार्थ आणि काही ठिकाणी विशेषतः मिठाई तयार केली जाते. उगादी, बिहू आणि पोइला बैशाख या स्वरूपात भारताच्या इतर भागातही हा सण साजरा केला जातो. गुढीपाडवा हा हिंदू चंद्र सौर कॅलेंडरनुसार चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी साजरा केला जातो, जो सामान्यतः ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार मार्च आणि एप्रिल दरम्यान येतो. हा उत्सव 9 एप्रिल 2024 रोजी साजरा केला जात आहे. तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की सांगा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व समोरील बेल आयकन नक्की दाबा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.